हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आता वाजलेले आहे सकाळी 10 आणि पटापट मी माझे कामं वगैरे आटपून घेतले। किचनचा स्वयंपाक वगैरे झाला आहे। दूध गरम करून घेते, कारण मला दूध मी 1 लिटर घेतलं आणि छानपैकी त्याला गरम करून घेते आणि त्यावरची काढून ठेवते साय आणि थोडी साय जमा करून खूप छान असं आपल्याला घरगुती तूप बनवायचं आहे। त्यासाठी बघू शकता छानपैकी दूध गरम करते पहिले आणि गरम झालं की मग यावर जे साय येईल ते मी काढून आता म्हणजे समजा ही 1 दिवसा अगोदरची साय आहे, म्हणजे कालची। बघू शकता फ्रेंड्स, माझे एवढे केस जात आहे, एवढे जात आहे की काहीच बोलायचं काम नाही। एका दिवशी बापरे, हे बघा खूप सारे केस जात आहे। माहीत नाही काय कारण आत्ता हे 8 दिवसात होत आहे, त्यांनी आधी बिलकुल नाही। आणि 8 दिवसामध्ये पूर्ण माझे थोडे केस करून खूप केस गळत आहे, खूप जास्त गळत आहे। इकडे पण असं आता मला आहो देणार आहे हेअर स्पा करून। खूप दिवस झाले केलं नाही आणि केस खूप जास्त गळत आहे, याचं काय। आता पहिले जाऊन कंडिशनर आणि शॅम्पू आणते मी डीमार्टमध्ये जाऊन, कारण खूप जास्त अर्जंट आहे केस पाहून सुद्धा। आता चला, आणि आता करते छानपैकी हेअर स्पा करून मागते आणि केस पाहून पहिले मला रडायला येते खूप जास्त। ती पहिले वेगळीच आहे। आणि आत्ता झाला माझा पार्सल आणि ते जे हेअर स्पा क्रीम आहे तो पूर्ण एक्सपायर झालेला आहे, त्यामुळे मग आम्ही राहू दिला। मग म्हणे राहू दे, हेअर स्पा नको करू, कारण केस अजून झळे एवढे जात आहे सांगते ना। आता पूर्ण एवढा मोठा गुस्सा गेला, असं मन भरून आलं, कसं तरी होते मला। म्हणून म्हटलं यांना चला पटकन चला शॅम्पू कंडिशनर आणायला, आणि तेवढंच माझं एक पार्सल आलं। आता ते ओपन करते आणि बघते काय आहे तर। अहो माहिती मग ते पार्सल हे चाला येणार नाही का। टी शर्ट तर बोलवले पण कशी आहे मला माहीत नाही। एम साईजची बोलवली। मोबाईलचा कलर आवडला होता यार, म्हणून बोलवली। कशी वाटते? जीन्स आहे का लेडीज आहे? लेडीज ना। ते बाया कोण के लंबे आहे मग? तर ते तसंच राहत असते। नवीन तुम्ही आताच्या टी शर्ट पाहिला नाही का, एवढ्याला बाया नाही। तर आता मी घालून दाखवते जीन्सवर, क्वालिटी चांगली आहे। फिर पलट मागून पाहू दे, टर्न अराउंड। मित्रांनो, आम्ही आलो आहे डीमार्टमधून आणि स्वीटीला लागली आहे भूक। तिने बनवले आहे पोहे। मला तरी भूक लागली नाही आहे, पण स्वीटीमुळे जबरदस्ती खावी लागेल आता मला पोहे। नाही, स्वीटीचे खूप जास्त हेअरफॉल होत होते, त्याच्यामुळे स्वीटीने आपल्यासाठी काही आणले आहे तेल, कंडिशनर आणि शॅम्पू। कुठे गेले ते, कुठे ठेवले स्वीटीने? चला पाहूया।
कोणते कोणते शॅम्पू आहे, हेअर कंडिशनर, हे आहेत तेल. वाव, अँटी हेअर फॉल हेअर ऑइल. वाव. आणखी कुठे आहे? इकडे बघा. वाव. वावचे आहे अँटी हेअर फॉलवाले तेल, कंडिशनर आणि शॅम्पू. कारण स्वीटीचे केस जर गळती नाही थांबली तर स्वीटी माझे टकल्यावरचे केस काढून टाका. पटकन 6 वाजले, पटकन खाऊन घे, मग माझं कामावर लागतं. पा कशी जबरदस्ती करते स्वीटी. लवकर खाऊन घ्या, लवकर खाऊन घ्या, लवकर खाऊन घ्या.